दशक 15वा, समास 8वा, सूक्ष्म जीव निरूपण. श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेणेची पाडे, तयामध्ये श्रीराम. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती, तेथेही आहे श्रीराम. त्यांपुरते त्यांचे ज्ञान, विषय इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरोन, पाहतो कोण श्रीराम. त्यास मुंगी महाथोर, नेणो चालिला कुंजर, मुंगीस मुताचा पूर, ऐसे बोलती श्रीराम. ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे, वस्ती की जय श्रीराम. ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर, तो विवरोन पाहे श्रीराम. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेणेची पाडे, उदंड वाटे श्रीराम. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोड नाही, सर्प आणि मच्छ पाही, येणेची पाडे श्रीराम. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे, कळो येती श्रीराम. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे श्रीराम. येके सकुमारे येके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे, दैदिप्यमाने श्रीराम. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे, एक रूपे श्रीराम. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक आमोलिके, सृष्टीमध्ये श्रीराम. ऐसी अवघी विवरोन पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्यापुरते जाणो न राहे, किंचित मात्र श्रीराम. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील नीरा, कोण पाहे श्रीराम. त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती, कोण जाणे श्रीराम. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता ह्याचा अभिप्राव, उदंड असे श्रीराम. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे, कोण जाणे श्रीराम. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील इक्षिती, वरीच्या वरी उडवून जाती, पक्ष फुटल्यानंतरे श्रीराम. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 योनी प्रकारे, कोण जाणे श्रीराम. उष्ण तेज वेगळे करुनी, जेथे तेथे जीवयोनी, कल्पनेपासून होती प्राणी, कोण जाणे श्रीराम. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरिसे पावले, श्राप देह श्रीराम. एक देह बाजीगरीचे, एक देह वोडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकारे श्रीराम. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले, पूर्वदेह श्रीराम. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे, होत जाते श्रीराम. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकिली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वे श्रीराम. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून श्रीराम. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची श्रीराम. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती श्रीराम. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे, अल्पज्ञाने श्रीराम. अनुरेणा ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य, त्यांच्या हिसेवे श्रीराम. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्ता याचे असती अनेक, जाणे सर्वही कौतुक, ऐसा कैचा श्रीराम. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहमता पापिणी, वेढा लावी श्रीराम. अहमता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे, थोडे आहे श्रीराम. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघे पडाया, वेळ नाही श्रीराम. कुशीळ ठाई जन्मले, आणि कुशीळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले, कोण्या हिसेवे श्रीराम. कुशीळ आणि क्षणभंगूर, अखंड वेथा चिंतातूर, लोक उगेच म्हणती थोर, वेडपणे श्रीराम. काया माया 2 दिसांची, आदी अंती अवघीचीची, झाका तापा करू नवगीची,
थोरी वदाविती श्रीराम. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे, तोची धन्य श्रीराम. उगेची कायसा तंडावे, मोडा अहमतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास 8वा समाप्त. दशक 15वा समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण. श्रीराम. या सृष्टीमध्ये रेणूहूनही सूक्ष्म असे कित्येक किडे आहेत. त्यांचे आयुष्य अगदीच थोडे असते आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अल्पबुद्धी असते. असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहू जाता ते डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अंतःकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणीही असते. त्यांच्या पुरतेच त्यांचे ज्ञान असते. त्यांची इंद्रिये आणि विषयभोग हेही समानच असतात. पण सूक्ष्म शरीराचे विवरण कोण करणार? ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी ही फार विशाल वाटते. जणू एखादा हत्तीच चालला आहे असे त्यांना वाटते. पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला मुताचा पूर अशी म्हणच पडली आहे. त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने म्हणजेच अंतरात्म्याने वस्ती केलेली आहे. असे किड्यांचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत. जो यत्नशील आणि विचारी माणूस असतो तोच त्यांचे संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात. ते आकाराने पर्वता एवढे भासतात. त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणात फारच दीर्घ असते. अत्यंत लहान पक्षी असतात त्याप्रमाणे खूप मोठेही पक्षी असतात. सर्प आणि मासे यांचेही असेच आहे. मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीरे आहेत. नीट विचार केला की त्यांचे अंतरंगही कळून येते. त्यामध्ये नाना वर्ण नाना रंग असतात. जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवन पद्धती असतात. काहींचे रंग सुंदर असतात, काहींचे रंग घाणेरडे असतात. किती म्हणून सांगावे? एखाद्या प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असते तर एखाद्याचे फार कठीण असते, तर कुणाचे सोन्यासारखे चकचकीत असते. जगदीश्वरानेच अशी ही वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. त्या प्राण्यांच्या शरीरात अनेक भेद आहेत. त्यांच्या आहारातही नाना भेद आहेत. वाचेमध्ये आणि गुणांमध्येही भरपूर भेद आहेत. पण त्या सर्वांच्या अंतरात अंतरात्मा सर्वत्र एकच आहे. एखादा प्राणी त्रासणारा असतो, दुसरा एखादा मारणारा असतो. या सृष्टीमध्ये असे कित्येक अमौलिक चमत्कार पाहावयास मिळतात. या सर्वांचे विवरण करून पाहिल असा कोण प्राणी ह्या जगात आहे? प्रत्येक जण आपापल्या पुरते थोडेसे जाणून घेतो. ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती सप्तसागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतो? त्या पाण्यातही जीव असतात व ते असंख्य आणि विशाल असतात. त्या जीवांची स्थिती कोण जाणणार? जेथे जल असते तेथे तेथे जीव असतात. हा उत्पत्तीचा स्वभावच आहे. याचा अभिप्राय पाहायला गेलो तर तो उदंडच आहे. पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत. त्या पाण्यामध्येही अनेक शरीरे, अनेक लहान मोठे पदार्थ इत्यादी आहेत. त्यांना कोण जाणू शकेल? काही प्राणी अंतरिक्षात असतात. त्यांना कधी पृथ्वीच पाहिलेली नसते. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावरच उडून जातात. आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहणारे प्राणी असतात. काही प्राणी पाण्यातच विहार करणारे असतात. अशा ह्या 84 लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकेल? फक्त अग्नी सोडून जेथे तेथे जीवयोनी उत्पन्न होतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात. त्यांना कोण जाणू शकेल? काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात. काही इच्छा मात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह धारण करतात. काही देह बाजीगरीचे, तर काही देह वोडंबरीचे, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे असतात. काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून होते, तर काहींची तपापासून होते, तर काही जणांना उशापामुळे आपापले पूर्वदेह प्राप्त होतात. असे हे भगवंताचे करणे अलौकिक आहे. त्याचे किती वर्णन करणार? मायेच्या योगाने असे हे सर्व विचित्र विचित्र होत जाते. मायेने ही अशी विलक्षण आणि अवघड जी करणी केली आहे तशी कधी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेलीही नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्याला थोडेफार कळले, पोटापुरती विद्या तो शिकला, तरी त्याला मी ज्ञाता असा गर्व होऊन तो वाया जातो. सर्वांच्या अंतर्यामी असणारा सर्वात्मा म्हणजे एक अंतरात्माच खरा ज्ञानी होय. पण त्याचा महिमा कळेल अशी बुद्धी कुणाला आहे? पंचमहाभूते
अहंकार आणि महत्त्व या 7 वेष्टनांचे ब्रह्मांड असते आणि त्यात 7 आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडातही उदंड प्राणी असतात. माणसाला आपल्या देहात काय काय आहे हेही नीट कळत नाही, तर मग सर्व सृष्टीतील जीवांचे ज्ञान कसे असणार? पण अज्ञानी लोक अल्पज्ञानाने उतावळे होतात. अणुरेणू एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात, त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना दीर्घच वाटते. त्यांच्या आचरणाचे नियम, त्यांच्या पद्धती वगैरे निरनिराळ्या प्रकारचे असतात. हे सर्व कौतुक जाणू शकेल असा नक्की कोण आहे? खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य, अलौकिक अशीच आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंतारूपी पापीण माणसाला उगीच गुंतवून ठेवते. देवाची जी कित्येक करणी आहे तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतके थोडे अल्प आहे की विवरण करण्यास ते पुरणार नाही. आयुष्य अत्यंत थोडे आणि क्षणभंगूर देह तरी गर्व करतात आणि रडतात. शरीर पडायला जराही वेळ लागत नाही. घाणेरड्या जागी देह जन्मतो, तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि या देहाला थोर म्हणतात ते कोणत्या हिशोबाने? देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगूर असतो. त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात. मनातही तो सदैव चिंतातूर असतो आणि तरी लोक याला वेडेपणाने थोर म्हणतात. देह आणि संपत्ती फक्त काही दिवसांपुरतीच असतात. जन्म-मृत्यूसमयी आदी आणि अंती सर्व फजितीच असते. उगीच वस्त्राने झाकपाक करून देहाचा मोठेपणा मिरवितात. मरणकाळी झाकून ठेवला तरी देह उघडा पडतो आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो तोच धन्य होय. उगीचच भांडण तंटा कशाला करावा? अहमतेचे बंड मोडून काढावे आणि विवेकाने देवाचा शोध घ्यावा, हेच उत्तमोत्तम होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीवनिरूपणां समास 8 समाप्त.